नमस्कार. आमच्यासोबत आहे रत्नवार्ताचे जे प्रमुख आहे. तर सविस्तर काय चर्चा करणार आहे, मंदिरच्या संदर्भात काय बोलणार आहे आपण? रत्नवार्ता हा न्यूज चॅनलचे संपादक संतोषजी चव्हाण, कोरेगाव क्रांती पेपरचं उत्तम खंडागळे मुख्य संपादक, तसेच कोरेगाव क्रांती पेपरचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी हिरालालजी अग्रवाल हे तीन टीम या ठिकाणी आळंदी या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि वैरागेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी सर्व पाहणी केली. खूप आळंदीमध्ये हे मठ खूप सुंदर आहे, प्रशस्त आहे आणि निसर्गप्रेमी वातावरण या ठिकाणी मला पाहायला मिळालेलं आहे. तर या वैरागेश्वर मंदिराचे जे मुख्य संस्थापक अध्यक्ष म्हणून जे काही देखभाल देवाची पूजा अर्चा करतात, या ठिकाणी कशा पद्धतीने करतात, किती वर्षापासूनचं हे मंदिर आहे, या मंदिराला जागा कोण दिलेली आहे, अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. तर या वैरागेश्वर मंदिराचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्याशीच आपण थेट बोलूया. जे काय या महादेवाच्या मंदिराचे जे काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ, त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊ. तर तुम्हाला मला असं विचारायचं आहे, तुम्ही या प्रथम तुमचं नाव काय? जय श्रीराम, जय श्री महाकाल. तर हे जे महादेवाचं वैरागेश्वर महादेव मंदिर आहे, तर हे किती वर्षापासूनचं प्राचीन मंदिर आहे? 1250 वर्ष प्राचीन मंदिर आहे. म्हणजे माऊलींच्या आधीचं मंदिर हिरो आहे. माऊली आळंदीमध्ये महादेवरी मागायला यायचे. त्यावेळेस महादेवरी म्हणून एक बामण लोक माती टाकायची. त्याच्यामुळे ते रडून येऊन बसायचे. ते बसून ते तपस्या करून त्यांच्यामुळे त्याचं नाव पडलं वैरागेश्वर मंदिर. एक काळी मंदिर सगळं पडत होतं, तरी आम्ही आमचं काम करून बाबा नीट केलं. जसं होतं तसं आम्ही करत राहिलो, आम्ही करत राहणार. तर आमची इच्छा एवढंच आहे, ते मंदिर आहे, ते मंदिर आहे आमचे मान्य केलं. जाळे बघा जाळीमध्ये नको आहे आम्हाला. 78 गुंठे जागा येईल, 8 गुंठे का दाखवतात, किती गुंठे जागा आहे? 78 गुंठे जागा. हे पंढरपूरच्या माणसांनी दिलेली जागा आहे महादेवाच्या नावाने. पण महादेवाच्या नावाने दिल्यानंतर 751 वर्ष माऊलीला झालेले आहे. माऊलीला यांचे सातबारा नाव करून दिलं नाही ना. महादेवाची जागा महादेवाला द्या, आमची मला असं म्हणायचं आहे, या महादेवाच्या मंदिराची 78 गुंठे जागा आहे. आणि 78 गुंठे जागा जी आहे ती हडप दुसऱ्याने केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता दुसऱ्यानं म्हणजे हे पुन्हा हडप केली, कशासाठी केली? हे देवाचं दर्शनाचं एक प्रस्थीय स्थळ आहे. आणि या ठिकाणावर जर असे चोराचोरी जर करत असेल, हा एक प्रकार वाईट प्रकार आहे. तर ती मला सांगा की 78 गुंठ्याला 78 गुंठे जागा तुम्हाला मिळेल. शासकीय दरबारी जी त्याची नोंद झालेली आहे पूर्वीची आणि कोणी केली त्याच्यावर नोंद, ती आपण त्या रिसर कलेक्टर साहेबाकडे म्हणा किंवा प्रांताधिकाऱ्याकडे म्हणा आम्ही हे देवाला या वैरागेश्वर मंदिरला हे किती वर्षापासूनचं मंदिर आहे? हे 1250 वर्षाचं. तर आता या ठिकाणी तुम्ही जी पूजा अर्चा करता, किती भक्तगण आहे ती? मी कमीसे कमी लहानपणापासून पूजा लक्ष माझं इथलं फक्त हाच गाभारा होता. हे सगळं करणार बघा पुरुषोत्तम महाराज. कुणी नाही केलं, पुरुषोत्तम महाराज ते बिचारे नाथजी होते, त्यांनी केलं, त्यांनी घडवलं. मग हळूहळू लोकांनी पण हात दिला. मग मी म्हणत नाही, ते बिचारे त्यांची समाधी झाली. आता हा विकास, या मंदिराचा विकास करण्यासाठी जी तुम्ही आता जी काही मला बोललेली आहे की याच्यामध्ये शासकीय ट्रस्ट निर्माण आपल्याला करायचे. तर या शासकीय ट्रस्टवर निर्माण करून आपल्याला शासकीय निधीतून, आमदार निधीतून आणि खासदार निधीतून आणि वेगवेगळ्या देवस्थानच्या ट्रस्टच्या माध्यमातून, दानशूरांच्या माध्यमातून आपल्याला ह्या महादेवाच्या वैरागेश्वर मंदिराचा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं एक मंदिर निर्माण करायचे अशी तुम्ही बोलून इच्छा दाखवलेली आहे. तर लवकरात लवकरच ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची बॉडी तयार करा आणि बॉडी तयार केल्याच्या नंतर आपण त्या शासकीय प्रोसिजरला आपण लावूया. यानंतर आमचे जे मित्र आहेत, भाऊ गवळी म्हणून आहेत, या मंदिराबद्दल थोडी ती माहिती त्यांच्याकडून आपण घेऊया.
तर गवळी साहेब तुम्ही सांगा की हे जे मंदिर आहे याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हे पांडवकालीन मंदिर आहे. हे इथे जे चाललेले वैरागेश्वराचं मंदिर आहे तिथे गेली अनेक वर्ष आमचे लंकेश्वर ठाकूर म्हणून आहे ते भरपूर सहकारी आमचे बाबा आलेत. ते बाबासुद्धा सहकारी मित्र आहेत. त्यांनी अजून सहकारी मित्र मंडळांनी करावं यायचं आणि लंकेश्वरला पूर्ण मदत करण्यात आमची ताकद आहे. ठाकूर साहेब एक तापकिरांना द्यायचं बोलायचं. तर यानंतर जे काही भक्तगण या ठिकाणी जमा झालेले आहेत अर्थात म्हणजे या ठिकाणी तापकीर पाटील म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची आपण मोलाचे मार्गदर्शन घेऊया. नमस्कार. पहिले प्रथम सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्ही आळंदीत आल्याबद्दल ही सर्वात माऊलीच्या भूमी आणि आळंदीच्या जागेत आल्याबद्दल तुमचं सर्वात पहिलं अभिनंदन. आणि हे मंदिर आहे हे पूर्ण प्राचीन मंदिर